नमस्कार. एम.एच. माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील काही काळामध्ये नगरपालिका, नगरपंचायती यांच्या इलेक्शन झाल्या आणि आता महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. एका बाजूला महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचं वातावरण जे आहे ते तापायला सुरुवात झाली आहे. रणांगण जे आहे ते रणशिंग फुंकलं गेलंय आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती या सर्व निवडणुकांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या हालचाली ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यातील बेलसर पंचायत समिती गण या गणामध्ये इच्छुक उमेदवार अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं आपले अजेंडे मांडतायत. त्याला अनुषंगून अजेंडे मांडत असताना ग्रामपंचायत लेवलला असेल, पंचायत समिती गणाच्या लेवलला असेल, विविध प्रकारे माणसांसोबत, मतदारांच्या सोबत कम्युनिकेशन साधतायत. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक भेटीगाठीच्या माध्यमातून असेल, त्यासोबतच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जे आहे ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्यासोबत आज पॉडकास्टच्या माध्यमातून बोलण्यासाठी बेलसरगावचे सुपुत्र आणि बेलसरगावचे माजी सरपंच सन्माननीय निलेशजी जगताप हे आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. भाऊ, तुमचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. नमस्कार. आपला जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रश्न आपण बोलण्याला सुरुवात करूयात. आपुलकीचा प्रश्न की नक्की कोण आहेत निलेश जगताप? काय एक्सप्लेनेशन कराल तुमच्या बाबतीत? मी निलेश जगताप बेलसरचा रहिवासी असून म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून हा माझा प्रवास चालू झालेला आहे आणि इथपर्यंत मी आलेलो आहे. माझं MA झालेलं आहे इकॉनॉमिक्समधून. मी 2010 ते 15 मध्ये गावात म्हणजे सरपंच होतो त्या 5 वर्षामध्ये. त्याच्यानंतरही 5 वर्ष मी काम पाहिलं. 10 वर्ष मी सतत गावामध्ये काम पाहिलं पॅनलच्या माध्यमातून आणि सामाजिक बांधिलकी जपून लोकांचा म्हणजे जनतेपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा जनतेची कामं कशी मार्गी लागतील, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कसं पुढे जाता येईल, ह्या विषयावर माझी श्रद्धा आहे आणि त्या विषयानुसार मी काम करतो. मला राजकीय पाठबळ, माझ्या घरातलं कुणी असं राजकीय पाठबळ नव्हतंच, पण माझे राजकीय गुरु पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास जगताप यांनी मला राजकारणामध्ये आणलं. त्या 2002ची त्यांची पंचायत समितीची इलेक्शन होती. त्याच्यामध्ये ते निवडून आले, सभापती झाले. त्या इलेक्शनमध्ये आम्ही 1-2 महिने त्यांच्या पाठीमागे एक कार्यकर्ता म्हणून मी पळत होतो. त्याच्या अगोदर एक 5 वर्ष 97-98 पासून त्यांचा माझा संपर्क झाला होता आणि मग गावामध्ये रोज त्यांच्याबरोबर फिरणं, तालुक्यामध्येच पंचायत समितीच्या नंतर तालुक्यामध्ये फिरणं, अशी ते प्रवास चालू झालाय. आणि आपलं टार्गेट म्हणजे कुठंतरी खूप मोठं पद मिळावं, काहीतरी नाही का, फार मोठं होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी कसं होता येईल, हा माझं मेन उद्दिष्ट आहे. आपल्या शिक्षणाचा किंवा आपलं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाचं समाजाला, गावाला, आजूबाजूच्या गावांना कसा फायदा होईल ह्याच्यावर काम करणारा माणूस आहे मी. आणि मला भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तुम्ही काय काय आता हे सगळं हळूहळू तुम्ही विचारताल त्याप्रमाणे मी बोलेलच, पण माझं उद्दिष्ट सिंपल आहे, सरळ आहे. मला समाजाच्या उपयोगी पडायचे. मी जवळपास 30 वर्ष झालं आता की रोज माणसांच्या मध्ये आहे. लोकांचे सुखदुःखाचे प्रश्न असतील, कोणाचे दवाखाने असतील, कोणाचे कचेरीतली कामं असतील, काय जे काय, किंवा दुःखद प्रसंग असतात, सुखद प्रसंग, लग्नाची पूजा, सगळ्याच प्रसंगामध्ये आपण, सुखदुःखामध्ये आपण प्रत्येक माणसाच्या हजेरी लावतो. प्रत्येक ठिकाणी आपल्या परीने त्याला मदत पोहोचवायचं काम मी करतो. माझा काय खारीचा वाटा असेल, माझ्या क्षमतेनुसार माझं काम ते चालू आहे. आजही चालू आहे, कालही होतं आणि उद्याही राहील. अशा पद्धतीनं म्हणजे माझ्याबद्दल फार सांगण्यासारखं काही नाही. मी सर्वसामान्यच माणूस आहे, पण लोकांच्या रोज असतो मी. लोक हाच माझा बेस आहे, माझा व्यवसाय आहे इन्शुरन्सचा. गेली 25 वर्ष झालं. तिथेही मला माणसंच असतात. म्हणजे माझा रोजच्या रोज माणसांची, रोज 25-50 माणसांशी माझा संबंध येतोच, वेगळ्या ठिकाणी, आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे एका बाजूला व्यवसाय पाहत असताना तुम्ही अगदी तरुण वयात राजकारणात आलाय. का असं वाटलं की राजकारणात यावं, किंवा एका बाजूला जुना व्यवसाय आणि राजकारण, काय ताळमेळ? आता कुटुंब चालवायचं म्हटल्यावर आर्थिक गणित जुळवायलाच लागतं आणि त्याच्यासाठी व्यवसाय करणं आवश्यक आहे. आणि आपण म्हणजे मी 10 वर्ष शेती केली स्वतः. 2003 पर्यंत, म्हणजे 93 ते म्हणजे 11वीला फक्त मी कॉलेजला गेलो. त्याच्यानंतर सगळं माझं जे शिक्षण झालं MA इकॉनॉमिक्स पर्यंत ते एक्सटर्नल झालेलं आहे.
एकही पिरियड अटेंड न करता झालेलं आहे. हम्म. आणि त्या पद्धतीने मी माझं शिक्षण पूर्ण केलंय. पण घरी मी एकटाच असल्यामुळं वडील आणि मीच असल्यामुळे शेती करण्यासाठी जवळपास 2003 पर्यंत 93 ते 2003 10 वर्ष मी शेती केली. 2003-4चा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये परिस्थिती खूपच गंभीर होती. म्हणजे बेलसरची तर म्हणजे सगळ्यात पुरंदरचीच होती. आमच्या इकडे पाण्याची परिस्थिती खूप बेताची असल्यामुळं कामच नव्हतं काय. आणि मग LICचं एक डोक्यात आला विषय, चला एक आपण पार्ट टाइम काम करूया. पण पुढे जाऊन त्याच्यामध्ये करिअर होईल असं मला वाटलं नव्हतं सुरुवातीला. पण लोकांच्या शुभेच्छा आशीर्वाद होते, परमेश्वराची कृपा होती बालसिद्धनाथाची, त्यामुळे ते होत गेलं. आणि माझा एकच विषय की बाबा थांबायचं नाही, चालत राहायचं पुढं. ह्या सामाजिक आयुष्यामध्ये टीका टिप्पणी, वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी येतातच. म्हणजे आपण कोणाची दुश्मनी करावं लागत नाही, कोणाला त्रास द्यायची गरज नसते. आपण चांगलं काम केलं की ऑटोमॅटिकली आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो. ते स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं. नक्की राजकीय प्रवास जो तुमचा सुरू झाला तो कशा पॉईंटनं झाला, काय माध्यमातून झाला आणि कशासाठी झाला? काय आजूबाजूची लोक तुमच्या सोबत होती, त्यांनी सपोर्ट केला, कशा पद्धतीनं झाला? नाही, सुरुवातीला मी ज्यावेळी 2010ला म्हणजे 2002ला मी रामदास तात्यांच्या प्रचारामध्ये फिरलो. माझ्या तालुकाभर म्हणजे नाही का ओळख झाली तात्यांचा पुतण्या म्हणून. आणि त्या पद्धतीने मी पुढे जात राहिलो. त्यानंतर 2010ला ग्रामपंचायतची इलेक्शन आली बेलसरच्या. आणि त्यावेळी दुसऱ्या म्हणजे विरोधातलं पॅनल होतं. आम्ही त्यावेळी ते 11-0 आम्ही निवडून आलो. त्यावेळी रामदास तात्या माजी सभापती आणि गावातले त्यांचे सर्व कार्यकर्ते, खूप लोक होती. त्या सर्वांच्या सहकार्याने पॅनल आलं आणि मी पहिल्यांदाच ग्रामपंचायतीला आलो. म्हणजे लोकांच्या आग्रहास्तव आलो. खरं पाहता मला राजकारणात यायचं नव्हतं. मला म्हणजे वय काय होतं तुमचं? माझं वय 32 होतं 2010 साली. 32व्या वर्षी मी निवडून आलो आणि निवडून आलो की सरपंच झालो. सरपंच म्हणजे त्यावेळी वय कमीच होतं. त्या हिशोबाने म्हणजे सरपंच पदाच्या काळामध्ये जवळपास 7-8 कोटीची कामं बेलसरमध्ये आपण त्या 5 वर्षात 10 वर्षात आणलेली. पहिल्या 5 वर्षातच. नंतरच्या 5 वर्षात बिनविरोध इलेक्शन झाली. त्याच्यामध्ये आपण सगळं पाहिलं. निधी उपलब्धता आहे, ते सगळ्या गोष्टी आपण केल्या त्या पद्धतीनं. पण तुम्ही जे म्हणताय की मला का आलो राजकारणामध्ये, तर मला समाजकारणाची आवड आहे. समाजकारण म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी, काम करण्यासाठी राजकीय पाठबळाची आवश्यकता असते. राजकीय पाठबळ असल्याशिवाय तुम्ही समाजकारण करू शकत नाही, विकास कामं करू शकत नाही. त्या उद्दिष्टापोटी मी राजकारणात आलो, समाजाचं काम करण्यासाठी. तुम्ही जो 11-0चा उल्लेख केला ग्रामपंचायत इलेक्शनच्या बाबतीत, तर ती इलेक्शन कशी होती? आयुष्यातली पहिलीच इलेक्शन होती? ती इलेक्शन आयुष्यातली पहिलीच होती आणि मला स्वतःला उभं राहायचं नव्हतं. पण बरोबरचे सगळे सहकारी होते. म्हणजे रामदास होते आणि त्यांची सर्वच मंडळी, नाव खूप नाव आहेत, सगळ्यांची नाव घेता येत नाही मला. खूप लोक होती. सगळ्यांनी म्हटलं का होतं तू उभं राहिलाच पाहिजे, मग आम्हाला काही कळत नाही. आणि मग ते सगळ्या मित्रमंडळींच्या आग्रहाखातर ते करावं लागलं सगळं. आणि मग राहिलो उभा, निवडून आल्यावर सरपंच झालो. आणि तो प्रवास आता राजकीय प्रवास 2010 पासून 32व्या वर्षी माझा चालू झाला. जवळपास आता 2010 आता 25 म्हणजे 15 वर्ष मी 2च वर्ष सरपंच होतो मी स्वतः. त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षात 3 सरपंच झाले बेलसरमध्ये. पण आता ते काळाची मागणी आहे की प्रत्येक माणसाला राजकीय इच्छाशक्ती असते, त्याला भविष्यामध्ये काहीतरी करायचं त्याची मानसिकता असते, त्यामुळे त्यालाही पद मिळावं असं वाटतं. आणि आमची 11-0 असल्यामुळे आमची विचारांची ग्रामपंचायत होती. आम्ही कुठेही म्हणजे मी जरी नव्हतो तरी मीच सगळं पाहत होतो. आणि बरोबरच्या सगळ्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. बाकी नंतरही कैलास सरपंच झाले, राहुल झाला, परत अजून एक जण झाले. तरी सुद्धा म्हणजे आम्ही एकत्रच काम करत होतो. चांगल्या पद्धतीने 5 वर्ष गेली. त्याच्यानंतर गावात असा विषय आला की आपल्याला बिनविरोध करायचंय, नको भांडणं तंडणं, की म्हणजे विचारांची. आपल्याकडं बेलसरमध्ये आमच्याकडे काय तसं काय भांडणं वगैरे तसला विषय नसतो. विचारांची लढाई मात्र नक्कीच असते. आणि ते एक विचारांची लढाई होती. लोकांचं मागणी आली की डिमांड आली की बाबा सगळ्यांनी आपलं बसायचंय आणि बिनविरोध करायचंय. आणि बालसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये बिनविरोधचा विषय ठरला आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. विचारांची लढाई तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. खरंच पुरंदर तालुक्यातलं बेलसर म्हणजे विचारांचं गाव म्हटलं जातं. राजकारणाचा अंदाज कुणालाही लागत नाही असं म्हटलं जातं. त्याबद्दल काय सांगाल? बेलसरची सगळीच मंडळी म्हणजे 1970च्या दशकापासून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मंडळी बेलसरमध्ये आहेत. बेलसरमध्ये शाळा न शिकलेला माणूस सापडणं म्हणजे मला अजून सापडलेलं नाही. माझं वय आता 48 आहे. मी ज्या लोकांना म्हणजे जुनी अगदी
आजोबांच्या काळातली लोक होती ती शाळा शिकली नव्हती. हम्म. पण मी जसं पाहतोय म्हणजे आता माझे 48 वर्ष आहे, मला न शिकलेला माणूस अजून सापडलेला नाही. इतकं सुशिक्षित गाव आहे ते. हम्म. म्हणजे विचारांचंच गाव आहे 100%. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच शंका नाहीये. म्हणजे पुरंदरची भूमीच आपली आणि करेचा ज्यांना स्वाद मिळालाय करेच्या पाण्याचा ते जाणारच पुढे. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही सरपंच होते तेव्हा गावामध्ये किंवा इतर समाजकारणामध्ये अशी ठळक कामं कोणती कोणती तुमच्या माध्यमातून केली गेली की त्यावरती तुम्ही प्रकाशझोत टाकाल? बेलसरमध्ये ते कार्यक्षेत्र बेलसर पुरतंच होतं, बेलसर त्यामुळे पुरतं मी कामं तिथंच केली. हम्म. तर ते बेलसरमध्ये सर्वप्रथम आपण पुरंदर उपसा बेलसरला पाणी येत नव्हतं. हम्म. पारगावपर्यंतच त्याची पाईपलाईन होती. भविष्यामध्ये ती पाईपलाईन वाढवली ते पाणी. पण सुरुवातीला पाणी आणण्याकरता म्हणजे खूप संघर्ष करावा लागला. अधिकाऱ्यांशी वाद घालावा लागला, प्रशासनाशी वाद घालवला. त्यावेळचे सगळे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य असतील, अध्यक्ष असतील किंवा माझे आमदार असतील, आजी माझे आमदार असतील, सर्वांनी सहकार्य केलं आणि बेलसरला ते पाणी चालू झालं. त्या पाण्यामुळं बेलसरची आजची परिस्थिती, लोकांची घरदारं झाली, लोकांच्या दारात ट्रॅक्टर आल्या, लोकांच्या दारामध्ये फोर व्हीलर आल्या, लोकांच्या मुलामुलींची लग्न थाटामाटामध्ये होऊ लागली, लोकांचे बंगले झाले. हा सगळा बदल ह्या 15 वर्षातला आहे. अगोदरची परिस्थिती अशी होती तिथं की तिकडे पाणी हा विषय म्हणजे होतं पाणी पण खूप शॉर्टेज, म्हणजे ऊस लागत नव्हती. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. ऊस नव्हताच बेलसरमध्ये, म्हणजे त्या पट्ट्यात तर नव्हताच पुरंदर उपसाच्या. तो पुरंदर उपसा चालू झाल्यानंतर ऊस यायला लागलाय, म्हणजे नक्कीच बदल झालाय पाण्यामुळे. डाळिंब होतं त्या काळामध्ये बेलसरला, टोमॅटोचं खूप मोठं उत्पन्न असतं आणि आता ऊसाचं पण चांगल्यापैकी उत्पन्न आहे. आता करंटमध्ये ह्या 2-3 वर्षामध्ये लोक पालेभाज्यांच्याकडे वळलेत. पालक असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, ह्या नगदी पिकांच्याकडे लोकांचं कल झुकलेलं आहे. पण जरी पुण्याच्या जिल्ह्यात असलो, पुण्याच्या जवळ असलो, तरी बेलसरचा शेतीचा जो वारसा आहे तो काही लोक आमची इतक्या निष्ठेनं आणि प्रेमानं करतायत की खूप सुंदर शेती आमच्याकडे बेलसरला पाहायला मिळते. विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या काळातलं जे हॉस्पिटल झालं होतं किंवा अजून काही विकास कामं होतील, त्या हॉस्पिटलच्या बद्दल काय आणि दुसऱ्या विकास कामांच्या बद्दल काय सांगाल? मी सरपंच झालो त्यावेळी हॉस्पिटलचं त्याच्यानंतर हॉस्पिटलची उभारणी झाली. म्हणजे त्याची मंजुरी माझ्या अगोदरच्या काळामधली झालेली होती, परंतु त्याला जागा उपलब्ध नव्हती. त्या काळामध्ये सुद्धा आपण माझे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सुद्धा इंगळे त्यांच्या माध्यमातून मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला जागा मिळत नसेल तर हे हॉस्पिटल दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतं. तर मग आम्ही त्यांना मीटिंग झाली बेलसरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. त्यावेळी सगळे आजी माझे पदाधिकारी काही होते आणि आमची सगळी बॉडी होती. आणि त्यावेळी आपणला आम्ही रिक्वेस्ट केलं 1 महिनाभर आम्हाला वेळ द्या, 1 महिन्यामध्ये आम्ही जागा उपलब्ध करून देतो. आणि त्या पद्धतीने मग तिथं दत्त मंदिरा शेजारची ती जागा कलेक्टरचं म्हणजे गायरान जागा आहे ती कलेक्टर साहेबांच्या नावावरती. मग ते कलेक्टर साहेबांच्या नावावरून ते सीओच्या नावावर करून मग ते तिथे इमारत उभी झाली. त्या कामाला आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं. त्यांनी सगळेच म्हणजे जी लोक माझ्या आयुष्यामध्ये आली, मी ज्यावेळी अजितदादांना भेटलो, अजितदादांनी सुद्धा ह्या विषयामध्ये मला खूप मदत केली. बेलसरच्या कामामध्ये ना म्हणजे कामाच्या बाबतीत अजितदादा खूपच ऍक्टिव्ह आणि खूपच म्हणजे आक्रमक आहेत कामाच्या बाबतीत. ते त्यांच्या मी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे गेल्यावर त्या सगळ्या मागण्यांसाठी त्यांच्या ऑफिसमधून पाठपुरावा व्हायचा. म्हणजे इतकं काम त्यांचं चांगलं आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला त्यावेळी सुद्धा आप्पा असतील, सारिकाताई इंगळे असतील, विजयदादा असतील, ह्या सगळ्या लोकांनी मला चांगल्या पद्धतीने मदत केली. इतर विकास कामांबद्दल काय सांगाल? रस्ते असेल, पाणी व्यवस्था असेल, म्हणजे तुम्ही सरपंच असतानाचा कालखंड एक आपण प्रकाशझोतात आणूया की नक्की रस्ते, पाणी व्यवस्थापन किंवा कचरा व्यवस्थापन, इतर गोष्टीवरती कशा पद्धतीने काम केलं गेलं? मी ज्यावेळी सरपंच होतो त्यावेळी मेजर इश्यू होता पाण्याचा. मग त्याच्यामुळे पुरंदर उपसा प्रथमतः चालू केली. म्हणजे ओढ्याने पाणी आणायचं सिस्टीम होती त्यावेळी. आता पाईपलाईन अलीकडच्या काळामध्ये आपली मागणी होती त्यानुसार ती झाली. पण सुरुवातीला खूप अडचणी असायच्या. पाणी कुठे जायचं, मध्येच कोणतरी दुसऱ्या ठिकाणी पाणी सोडायचं, बऱ्याच काही गोष्टी होत्या. ते सुरू केलं. त्याच्यानंतर एक परमार पाणी योजना मी माझ्या सहकाऱ्यांची आणि माझ्या माध्यमातून आणली. मी त्याच्यामध्ये परमार ग्रुप इंडस्ट्रीज पुण्यामधले त्यांनी मला ईश्वर परमार साहेब यांनी मला खूप मदत केली. त्यांच्या म्हणजे माझ्या एका शब्दावर त्यांनी त्या पाणी योजनेसाठी लागणारे 70-80 लाख रुपये त्यांनी एका शब्दावर दिले आणि ती योजना कार्यान्वित झाली. ती योजना झाल्यामुळं आम्ही
पावसाळ्यामध्ये ओढ्यावरचे सगळे बांधारे भरून घेतो त्या गावाच्या दक्षिणेकडच्या बाजूचे, आणि त्याच्यामुळं 3-4 वर्ष ती सुरुवातीला खूप सुंदरपणे चालू होतं सगळं. थोडंफार नंतर लाईट बिलाचे ह्याचे त्याचे विषय झाल्यामुळे थोडंसं ते राहिलं, पण चांगल्या पद्धतीनं त्याचा बेनिफिट आहे. आत्ता सुद्धा त्याचे सगळे मोटर दुरुस्ती आहे ते सगळं करून आता परत एकदा कार्यान्वित केलेली आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्याचा रिझल्ट नक्कीच परत एकदा चांगला येईल. नक्कीच. ग्रामपंचायत इलेक्शन झालं 2010, बरोबर. त्यानंतर तुम्ही 2 वर्ष सरपंच राहिला, परंतु त्यानंतरचा कालखंड गेल्यानंतर 2011 साली तुम्ही पंचायत समिती निवडणूक 12 साली 2012 साली. मग एवढा कालखंड गेला आणि मग त्यानंतर मग ती निवडणूक का लढवली, नक्की काय उद्दिष्ट होतं तेव्हा त्यावेळेचा? हा त्यावेळी त्याची राजकीय परिस्थिती माझी तेवढी मोठी नव्हती. माझे राजकीय गुरु रामदास त्यावेळेस नव्हते. त्यांचं ते नसल्या कारणामुळं माझी काही मानसिकता नव्हती इलेक्शन लढायची, आणि मला नॉलेजही नव्हतं तेवढं, बाहेर संपर्कही नव्हता त्या काळातला 2012 साली. तर त्यावेळी माझे राजकीय मार्गदर्शक दादासाहेब जाधवराव, माजी कृषी व सैनिक कल्याण मंत्री, त्यांच्या आग्रहास्तव दादा म्हणले निलेश तुम्हाला लढावंच लागेल. त्यांच्या आग्रहास्तव त्यांचा शब्द मी मोडू शकत नव्हतो, त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तवर मी इलेक्शन ती लढवली. ते म्हणजे इलेक्शन लढताना आता इलेक्शनमध्ये उतरल्यावर ते उद्या विकास कामांसाठी निधी आणणे हे ते सगळे उद्दिष्ट त्यावेळी पण होतीच. म्हणजे मूळ बेसच माझा असं म्हणणं आहे की बाबा गावामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा बेलसरगण असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर सामाजिक काम करत असताना त्याला विकास काम करायचे असतील तर त्याला पदाधिकारी किंवा राजकीय पक्षाचं पाठबळ लागतं, हे सर्व मान्य आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासाठीच आपण इथं येतोय. नाहीतर काय ह्याची राजकारणात यावं पद घ्यावं असं काही फार काही विषय नाही. फक्त त्याच्यामुळं लोकांची गावातल्या कामं होतात, त्याच्यासाठी निवडणूक आवश्यक आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आत्ता तुम्ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केला, तर मग काय उद्दिष्ट आहेत, काय ध्येय आहेत, काय काय फोकसली कामं करायची आहेत? आत्ता पुरंदर उपसा आणि परमार पाणी योजना ह्या 2 गोष्टी प्रायोरिटीने मला घ्यायच्या. आता ते पुरंदर उपसा बेलसरपुरतं चालू झाले, परमार योजना बेलसरपुरती ती कार्यान्वित ठेवणे कायमस्वरूपी. आणि ही जी पलीकडच्या पट्ट्यातली गावं असतील, एकतपूर मंजवडी असेल, खळद असेल, खानवडी असेल, ह्या पट्ट्यामध्ये पुरंदर उपसा जाऊ शकतं. तसं मागच्या 1-2 वर्षापूर्वी प्रयत्न झाला होता. म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेबांना आम्ही संपर्क केला होता. साहेबांनी आम्हाला त्यावेळी ते जलसंपदा मंत्री होते, तर त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही असं आराखडा तयार करा, काय काय तुम्हाला हवं काय नाही. म्हणजे आम्ही त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा प्रस्ताव आम्ही तयार केला होता, पण त्यावेळी सरकार पडलं आणि ते राहून गेलं. पण त्या बाकीच्या गावांना पण ह्याचा कसा फायदा होईल ह्याच्यावर मला जास्त काम करायचं पुढे भविष्यामध्ये. नक्कीच. तुमच्या गणामधील विचार करायचा झाला तर काही 4 ते 5 गावं आहेत ती विमानतळ बाधित गावं होतात. त्याबद्दल काय मत आहे तुमचं विमानतळाच्या बाबतीत? काही शेतकरी त्या गोष्टीला विरोध करतायत, काही आजूबाजूची गावं सपोर्ट करतायत त्या बाबतीत. तुमचं वैयक्तिक काय मत आहे विमानतळाच्या बाबतीत? मी शेतकऱ्यांच्या बरोबर तेव्हाही होतो, आजही आहे. शेतकऱ्यांच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांना ज्या फॅसिलिटीज, जो मोबदला हवाय तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ते भूमिहीन होणार आहेत, ते तिथं इथून पुढे त्यांना तिथं राहता येणार नाही. त्यांचं ते वाडवडिलांपासून 2, 4, 5, 10 पिढ्या ते तिथं राहिलेले आहेत. त्यांची तिथं नाळ जोडलेली आहे त्या मातीशी, त्या घराशी. आणि एकदमच असं बाहेर जायचं म्हटल्यावर कोणालाच नाही आवडणार. आता सरकारचा निर्णय झाला, केंद्रीय लेवलचा तो विषय असल्यामुळं माझ्यासारख्या एका माझी सरपंचाने किंवा पंचायत समिती लढवायची इच्छा असणार आहे त्याच्यावर फार मोठं भाष्य करावं एवढं माझं राजकीय नाही का, म्हणजे मी बोलल्यावर काहीतरी होईल असं काही नाहीये. पण शेतकऱ्यांना विचारात घ्यावंच लागेल सरकारला, आणि ते घ्यायलाच हवं. त्यांच्या मागण्या ज्या असतील समोरासमोर बसून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असंच माझं मत राहील. तुम्ही उल्लेख केला की पुरंदर उपशाचं पाणी आल्यानंतर पुरंदरमधला जो पूर्व भाग आहे किंवा अलीकडचा भाग आहे, इव्हन इकडं दिव्यापासून ते माळशिरसपर्यंतचा जो भाग, पोंढेपर्यंतचा भाग आहे, सुजलाम सुफलाम झाला. आपल्या बेलसरचाही भाग सुजलाम सुफलाम झाला. परंतु कुठंतरी त्या शेती पिकांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी असं काही प्लॅनिंग आहे? त्याचं प्लॅनिंग माझं असं आहे की मी सरपंच असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्याच्यामध्ये उपबाजार व्हावा बेलसरला, म्हणून आपण तो प्रस्ताव सरकारला दिलेला आहे. म्हणजे विधान भवनामध्ये आपण तो प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे आपण पुरंदर तालुक्यात इथं सबमिट केलं, इथल्या ऑफिसला, ते तिथून पुढंपर्यंत तो गेलेला आहे.
ते फक्त आता निधी उपलब्धतेमुळे त्यावेळी ते मंजुरी वगैरे त्याची माझ्या माहितीप्रमाणे आहे. तर तो भविष्यामध्ये हा पंचायत समिती गणाचा जो एरिया आहे बेलसर पंचायत समितीचा, त्याच्यासाठी एक उपबाजार, एक चांगली जागा बघून जर तयार झाला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना होणारा त्रास, पुण्याला जाणं ये, तो त्रास थांबेल, त्यांच्या डोळ्यासमोर माल विकला जाईल, रोख पैसे येतील. अशा पद्धतीनं ते उपबाजार व्हावा अशी माझी मनीषा आहे आणि मी ती पूर्णत्वाला नेईनच. की टोमॅटोचा आगारही बेलसर आणि त्या परिसराला म्हटलं जातं. त्याबद्दल काही पुढे प्रोसेसिंग इंडस्ट्री उभारण्याचं काही नियोजन किंवा सरकारच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट? आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार झाला की त्याला रिलेटेड त्याच्याशी संबंधित असणारी सगळ्या गोष्टी, म्हणजे फूड पॅकेजिंग असेल, फूड प्रोडक्ट असतील, त्या विषयामध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये काय उपलब्धता आहे, शेतकऱ्यांची काय डिमांड आहे, काय त्यांची मागणी आहे, त्या मागणीला अनुसरून आपण त्या गोष्टीवर फोकस करून ते पूर्ण करायचा प्रयत्न करू आपण. अलीकडच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की तरुणांना कुठेतरी नोकरीच्या संधी नाहीयेत. मग ते तरुणांच्या वरती फोकस करण्यासाठी तुमचं काय ध्येय असेल? नोकऱ्या नाहीतच हे वस्तुस्थिती आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि कोणी जरी म्हटलं की मी 2-10,000 नोकऱ्या लावतो, तर ते काय त्या पॉसिबल नसतात. ज्याचं ज्या पद्धतीनं एज्युकेशन आहे त्या रँकप्रमाणे त्यांना कुठे नाही कुठे संधी मिळावी, हा दृष्टिकोन सरकारचा पण असतो किंवा इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम चालतं त्याच्यामध्ये पण त्यानुसारच काम मिळतं. पण माझं असं म्हणणं आहे तरुणांना की नोकऱ्यापेक्षा व्यवसायाकडे लक्ष द्या. आपण पुण्याच्या खूप जवळ आहोत. आता आपल्याकडे विमानतळ येते, आता आपल्याकडे IT सेक्टर चांबळी परिसरामध्ये, कोडीत परिसरामध्ये चांबळीसाठी ती जागा, IT पार्कसाठी ती जागा अलॉट झाली. मग आता आपल्याकडे व्यवसायाच्या संधी पहिल्यापेक्षा 100 पट जास्त तयार होणार आहेत. त्यामुळं तरुणांनी उगाच नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा व्यवसायाला भर दिला तर निश्चितच प्रगती होईल. याला जोडून एक प्रश्न विचारतो की आता तुम्ही IT पार्कचाही उल्लेख केला, विमानतळाचाही उल्लेख केला. सर्व एकंदरीत तालुक्याचा विचार करता तालुका विकासाच्या दिशेने चाललाय असं वाटतं? हो, नक्कीच. काय उल्लेख कराल? कुठल्या गोष्टी उल्लेख कराल? तालुका, आता ह्या 2 गोष्टी आहेत, विमानतळाची एक गोष्ट आहे आणि IT पार्कचा विषय. हे मोठेच विषय आहेत. म्हणजे हे सगळे राज्य पातळीवरचे विषय आहेत, त्याचे इन्व्हेस्टमेंट मोठे आहेत. ते सरकार दरबारी जो निर्णय आता झालाय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, अजितदादा, त्यांच्या लेवलचा तो विषय आहे. म्हणजे त्याचा फायदा होईल एवढंच मी सांगू शकतो. पुरंदर वृक्षाच्या गुंजवणी प्रकल्पाच्या बाबतीत काय सांगता? ते खूप दिवस झाले त्याच्यावर काम चालू आहे बऱ्याच लोकांचं. अजून काय ते पाणी आलेलं नाही आणि ते काय, म्हणजे ते आलेलं पाणी बेलसरपर्यंत मिळावं, आपल्या गणातील जी लोक असतील किंवा आजूबाजूच्या सगळ्याच गावात, गणाचा पण विषय नाहीये, पुरंदरमधली जी गावं आहेत त्या सगळ्यांनाच ते पाणी मिळावं आणि त्याच्यावर लवकर काहीतरी निर्णय होऊन प्रोसेस होऊन पाणी वरती यावं, ही सदिच्छा आहे, म्हणजे ही इच्छा आहे माझी. आलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, काय प्रॉब्लेम्स असतील किंवा पलीकडची लोक काय म्हणत असेल, म्हणजे धरणाजवळची, ते विषय सरकार दरबारी आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम त्या तत्कालीन लोक, आमदार असतील, खासदार असतील, ते चालू आहे त्या पद्धतीने. ते त्यांच्या लेवलचा विषय आहे, म्हणजे आपण त्याच्यावर बोलणं इतकं तो छोटा विषय नाही. याला लागून एक प्रश्न की राजकीय पक्ष आणि सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटामध्ये काम करताय. मग पंचायत समिती निवडणूक लढत असताना तिकीट मागण्यासाठी किंवा तिकीट घेण्यासाठी अनेक हालचाली होतात. पक्षाने काही शब्द दिलाय? तयारी करायला सांगितली, तर माझ्यासारख्या अजून 4 जणांना पण सांगितले. पण आता मला खात्री वाटते की मला मिळेल. म्हणजे माझं काम पाहता किंवा संपर्क पाहता आणि मिळायलाच हवं. गेले अनेक वर्ष मी कधीच काय मागत नाही. आत्ता सुद्धा मागायचा विषय असा नाही का, म्हणजे मागायचंच आपल्याला, पण ते कशासाठी मागायचंय की मगाशी मी जे सांगितलं की बाबा विकास कामं करण्यासाठी राजकारणाची जोड लागते, पदाधिकारी असेल तर निधी जास्त मिळतो, म्हणूनसाठी त्या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि सार्वजनिक आयुष्यात काम करताना, म्हणजे कुठलंही काम करताना त्याला पैसे, निधी हा खूप मोठा विषय आहे आणि तो फक्त राजकीय पक्षाला किंवा एखाद्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार, खासदार, ह्या टप्प्याटप्प्याने जे लोक काम करतात त्यांना तो सरकारच्या माध्यमातून अधिकार असतो. मग त्यांना ते चांगल्या पद्धतीने सर्क्युलेट करता येतं. चांगले लोकप्रतिनिधी, लोकाभिमुख जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या डोक्यामध्ये सतत हा विषय असतो की बाबा
कुठल्या प्रोजेक्ट गावात आणता येईल, कुठला प्रोजेक्ट आपल्या पुरंदरला आणता येईल, कुठला प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात आणता येईल. ज्यांना इच्छा आहे ना ते काय पण करू शकतात. समाजाचं काम करण्याकरता मानसिकता लागते, प्रबळ इच्छाशक्ती लागते, तरच ते होतं. याच्यामध्ये खूप त्रास होतो. घरच्यांना वेळ देता येत नाही, वेळेवर घरी जाता येत नाही, जेवण वेळेवर नसतं, बऱ्याच गोष्टी असतात. हे लोकांना फक्त एकच बाजू दिसते, दुसरी बाजू कोणी पाहत नाही. थांबवतो की घरच्यांचा कसा सपोर्ट कसा मिळतो. नाही, खूप छान. म्हणजे त्यांना सॅल्यूट आहे. म्हणजे मी घरी खूप कमी वेळ असतो तरी सुद्धा त्यांची कुठली तक्रार नसते. आणि आयुष्यामध्ये कुरबुर सगळीकडेच असते पण तक्रार नसते. वेळ कमीच पडतो नक्कीच घरच्यांसाठी. पण माझ्या कुटुंबामध्ये मुलांचं शिक्षण असेल काय असेल ते माझ्या मिसेस त्यांनीच पाहिलं आतापर्यंत. मुलगा माझा एक इंजिनिअरिंग आता पूर्ण होतंय त्याचं, मुलगी छोटी आता 6वीला आहे. आई वडील आहेत, ते व्यवस्थित आहे सगळं, असं अडचण काही नाही. पण माझा त्यांच्यासाठी त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना वेळ कमी देतोय नक्कीच. एक दुसरा प्रश्न की यदा कदाचित अपक्ष उभं राहण्याची वेळ आली तर तशी वेळच येणार नाही. तशी वेळच येणार नाही. पक्षाकडून ठाम शब्द आहे? हा शब्द नाही म्हणत मी, मला खात्री आहे. त्यांनी फक्त सांगितलंय तयारी करा तुमच्या पद्धतीनं, योग्य वेळ आल्यावर सांगतो. मला विश्वास आहे माझ्या कामावर आणि स्वतःवर. मला वाटतंय की मला मिळेल. तशी अपक्ष लढायची आवश्यकताच पडणार नाही अशी मला ठाम माझ्या मनाला खात्री आहे. दुसऱ्या पक्षाकडून कोणी ऑफर दिली तर? आहेत ना, दुसऱ्या पक्षाचे ऑफर आहेत. पण मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी ते जर देत असेल तर वेल अँड गुड ना. म्हणजे असं काय नाही की बाबा काहीही करून, नाही का, जो निर्णय नेते मंडळी घेतील तो आपल्याला मान्य असेल. पण मी पहिलं जे सांगितलं तेच परत सांगतोय, मला त्याविषयीची खात्री आहे अपक्ष लढायची आवश्यकता पडणार नाही, नक्कीच पडणार नाही. तुम्ही सध्या लोकांच्या भेटीगाठी घेताय आणि लोकांमध्ये जाताय, काय लोकांचं मत काय येतंय? तसं पाहिलं तर त्यांना असं वाटतं की चांगल्या माणसांनी तिथं जावं, चांगल्या पद्धतीने काम करावं, म्हणजे बाकीच्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, हे लोकांच्या मागण्या आहेत. आणि लोकांचं डिमांड काय असतं? पाणी, वीज, ह्या 2च गोष्टी त्यांना हव्या असतात. म्हणजे शेतकरी, आपल्या भागात शेतकरी जास्त म्हणून त्याच्यावर बोलतोय. शेतकऱ्यांना दिवसा लाईट पाहिजे, त्याच्यासाठी एक आपल्याला प्रयत्न करायचा आहे. शेतकऱ्यांना पाणी पाहिजे, तर पुरंदर उपसा असेल, परमर योजना असेल, त्या माध्यमातून आपण त्या परिसरामध्ये पाण्याचं त्याच्यावर फोकस करून ते कसं युटिलाइज करता येईल, प्रत्येक बांधापर्यंत कसं पोहोचल, ह्याच्यावर आपल्याला काम करायचंय. पुढे जाऊन मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आव्हान म्हणजे काय म्हणजे आव्हान म्हणजे कशावर? तुम्हाला मतदारांनी मतं का दिली पाहिजे? आता मतदार राजा असतो. मतदार राजाने कोणाला मत द्यावं, कोणाला देऊ नये, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण मी आता गेले 2 महिने झालं, किंवा तसं मी गेले 30 वर्ष झालं मी ह्या सेक्टरमध्ये आहे. म्हणजे समाजकारणात, राजकारणात मी काम करतोय. तर मला आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये, अगदी बेलसरगण असेल किंवा पुरंदर तालुका असेल, असं कुठलंही गाव नाही की तिथं मला ओळखलं जात नाही. माझ्या कामाची ओळख येते, माझ्या कामामुळे ती ओळख होते. ते राजकीय काम असेल किंवा माझं व्यावसायिक काम असेल, त्या कामातून मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि मला खात्री आहे की लोक मला मदत करतील. का तर त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्यातला आहे. ते माझ्यापाशी येतात, बसतात, उठतात. माझ्याबरोबरच्या, म्हणजे नाही का, माणूस माझ्याकडे आला की चहा पिल्याशिवाय जातच नाही. मला ती सवय आहे. पुढच्या माणसाचा सन्मान करायचा, आदर करायचा, त्याला विचारपूस करायची, चौकशी करायची. काय चांगलं सांगता आलं तर सांगायचं, नाही तर वाईट सांगायचं नाही. हा माझं हे आहे. मी त्याच्यावरच काम करतो. वाईट गोष्टी आयुष्यामध्ये घडतात, पण त्या धरून न ठेवता पुढे जात राहायचं. जो कोणी राजकीय पदाधिकारी असतो किंवा राजकीय पदाकडे जायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला जर वाटत असतं की बाबा कोणी बोलूच नाही, तर असं नाही ना. उलट ते चांगलं आहे. जे कोणी बोलतात ना त्यातून शिकायला मिळतं. म्हणजे मला तर मिळतं, मी तर शिकतो. आणि समजत मी माणूस आहे, एक चूक परत केल्यावर ती चूक नाही ठरत, ते वेगळं ठरतं. म्हणून ते जे टीका करतात ना त्यांचं स्वागत करायचं आणि त्यातून शिकायचं आपण आणि पुढे जायचं. मग तुम्ही उल्लेख केलात की शेतकरी वर्ग आहे किंवा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललाय. पैशावरती केंद्रबिंदूत झालंय राजकारण? नाही, मला तसं वाटत नाही. म्हणजे माझं प्रामाणिक मध्ये पैसे आवश्यक आहेत, सर्वश्रेष्ठ कधीच नाही.
म्हणजे राजकारणात पण नाही आणि सार्वजनिक आयुष्यात नाही, कौटुंबिक आयुष्यात पण नाही. हम्म. माणसंच महत्वाची आहेत. हम्म. आणि ज्यांच्याकडे माणसं आहेत, हम्म. म्हणजे मी गेले 25 वर्ष झालं इन्शुरन्सचा व्यवसाय करतोय, LIC, मेडिक्लेम, गाड्यांचा इन्शुरन्स हा माझा व्यवसाय आहे. आणि त्याच्या अगोदर शेती करत होतो. पण मला माहिती आहे की माझ्याकडे माणसं आहेत खूप. माणसांचा खूप मोठा संच आहे. ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर माणसांचा ढीग आहे आपल्याकडे. आणि ती माणसं जीवाची आहेत माझ्या, ती सपोर्ट करतील मला. अलीकडचं राजकारण हे महिलांवरती केंद्रित झाले, लाडक्या बहिणींवरती केंद्रित झाले. त्या बहिणींसाठी काय आवाहन करा? बहिणींसाठी आव्हान, आता मी माझं काम करायची पद्धत अशी आहे साहेब, मी ज्या वेळी गावामध्ये असेल, कुठे असेल, जो कोणी माणूस माझ्यापर्यंत पोचतो त्याचं काहीतरी काम घेऊन मी 100% ते काम करायचा प्रयत्न करतो. आणि आजपर्यंत माझा असा अनुभव, रेशो असा आहे की जे काम मी हातात घेतलंय ते पूर्णच झाले. म्हणजे ते निधीचं असेल, ते एखाद्याला दवाखान्यात गरज लागत असेल, पॉवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बारामतीच्या मी अनेक लोकांचे हृदयाचे ऑपरेशन्स असतील, गुडघ्याचे असतील, अनेक ठिकाणी अनेक जणांना मी तिथपर्यंत नेऊन पोचवलं, त्यांचं भेट घडवून दिली आणि त्या याच्यातून त्यांचा फायदा मिळवून दिलेला आहे. म्हणजे तशा पद्धतीने कचेरीत काही कामं असतात लोकांची, किंवा महिलांची काही कामं असतात, बँकिंग असेल, त्यांचे बचत गट असतात, त्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळी ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्यावेळी ती गोष्ट मी करतो. म्हणजे फोकसली काय होतं, मी सकाळी 9ला घरातून बाहेर पडलो तर मी 9ला घरी पोहोचतो. म्हणजे मी 12 तास माझं काम चालू असतं. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त वेळ ह्या समाजकारणाला वेळ जातो. मी माझ्या ऑफिसवर 2 तासापेक्षा जादा वेळ बसत नाही, तेवढाच वेळ काम करतो. बाकीचा वेळ मी सगळं इकडेच असतो. आणि लाडक्या बहिणींचं म्हणाल तर आता सरकारने त्यांच्यासाठी खूप मोठी योजना दिलेली आहे आणि ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेली पण आहे. असं काय नाही की ते मध्ये थांबते वगैरे, काय नाही, ते डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात. चांगली गोष्ट आहे, ते लोकांना म्हणजे एक सपोर्ट होतो. त्या पैशांनी काय आयुष्य बदलणार नाही, एवढे मोठे पैसे नाहीत, पण त्याने मदत होती कुटुंबाला. जी गोरगरीब कुटुंबातली कामाला जाणारी, रोजंदारी करणारी महिला आहे, त्या महिलांना त्याचा हातभार नक्कीच लागतो. एक याला लागूनच एक प्रश्न की आपला जो पंचायत समिती गण आहे, त्या गणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई झाली होती खळद बेलसर परिसरामध्ये. पारगावही ऐतिहासिक आहे. तर या इतिहासावरती कसा दृष्टिक्षेप टाकाल किंवा त्याच्याबद्दल काही भविष्यात प्लॅनिंग्स आहेत का? आहेत ना. आता ते सगळ्यांचेच, म्हणजे भारताचं आराध्य दैवत म्हटलं तरी चालेल, आपल्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. तिथे बेलसरला त्यांच्या आयुष्यातली मोगलांच्या विरोधातली पहिली लढाई झाली. तिथं ते विजयी झाले. त्या विजयाचं स्मारक आहे तिथं, आणि त्या स्मारकाची डागडुजी व्हावी, स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं. तिथे एक प्रशिक्षण केंद्र असावं युद्ध कौशल्याचं. त्याच्याबरोबर जे सार्वजनिक आयुष्यामध्ये लोकांना अडचणी येतात, म्हणजे नुसतं युद्ध कौशल्यच नाही, तिथं ट्रेनिंग सेंटर्स असावीत वेगवेगळ्या प्रकारची, महिलांना, बचत गटाच्या महिलांना, पुरुषांसाठी वेगवेगळे व्यवसाय असतात, त्याचे मार्गदर्शन केंद्र असावे. अशा पद्धतीचं एक मागच्या 3-4 महिन्यापूर्वी एक संघटना तिथं आल्या होत्या राज्य पातळीवरच्या, आणि त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या काय आयडिया, मी काय सांगितलेल्या आयडिया, असं ते त्यांना तिथपर्यंत पोहोचवलेले. मी सांगितलं तसं आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचा विचार येतो. मी फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये तिथं मांडलाय. सगळं गावच बरोबर घ्यावं लागेल, एकट्याला कोणाला काही करता येणार नव्हते. आणि एवढं मोठं आमचं नशीब चांगलं आहे बेलसरकरांचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्श तिथं झालेला आहे. सुरुवातीची लढाई त्यांच्या आयुष्यातली पहिली लढाई, आणि ती पण विजयी. त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत छत्रपती फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांनी प्रेरित होऊनच काम करतोय. छत्रपती माझे आदर्श आहेत. म्हणजे त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांचं राजकारण पण बघा तुम्ही, त्यांचं समाजकारण पण बघा. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या ह्याचे राजे नव्हते, संस्थांचे, ते रयतेचे राजे होते. त्याच्यामुळं ही जी माणसं मी आता नावं घेतली, ती लोक इतकी ग्रेट आहेत. म्हणजे त्यांची म्हणजे एक असं कणकणभर जरी आपण घेतलं तरी आपलं आयुष्य सार्थक. महात्मा फुलेंचंही मुळगाव आपल्या खानावडी. म्हणजे शिक्षणाची कवड महिलांसाठी खुली करण्यासाठी महात्मा फुलेंनी जे योगदान दिले ते कदाचित कुणीही दिलेलं नाही अजून. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ह्या
ह्या दोघांनी त्या काळामध्ये 1800चा काळ होता तो, त्या काळामध्ये शेण दगड माती खाऊन त्यांनी तो शिक्षणाचा वारसा जपला लोक सुशिक्षित करण्यासाठी. तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ते आलं, म्हणजे त्यांच्या विचारांची प्रगल्भता अनन्यसाधारण महत्वाची होती. त्यांना ते दिसलं की बाबा हे शिकले पाहिजेत, म्हणजे घरची महिला शिकली पाहिजे तर कुटुंब शिकेल. आणि त्या पद्धतीनं मग त्यांनी आयुष्यभर कष्ट केलं, म्हणजे अख्खं आयुष्य समाजासाठी वेचलं त्यांनी दोघांनी पण. खूप आपल्याकडे पुरंदरमध्ये आचार्य अत्रे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर आहे. आपल्याकडे अनेक उमाजीराजे आहेत, जेजुरीचा खंडेराय आहे, अनेक असे आपल्याकडे अहिल्यादेवी होळकर जेजुरीला, अनेक ठिकाणी आपल्याकडे सगळे असे महापुरुष आहेत. म्हणजे पुरंदरच्या मातीची ती कमाल आहे की इतक्या अनेक लोकांनी इथं घडलेली आहेत किंवा इथं आल्यावर त्यांचं कार्य मोठं झालेलं आहे. असे अनेक लोक आहेत. अजून बेलसर किंवा परिसरातला मी 2010 पासून आजपर्यंत अनेक ठिकाणी रस्ते असतील, वीज असेल किंवा बांधकामं असतील, जसं पुरंदर उपसाचं पाणी बेलसरला चालू केलं, परंपरा योजना बेलसरमध्ये केली, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा कशा वाढतील ह्याच्यावर काम केलं. भविष्यामध्ये तिथे ऑपरेशन थिएटर अजून नाही आहे, ते ऑपरेशन थिएटर कसं येईल, ते हॉस्पिटल अजून कसं अद्ययावत होईल, म्हणजे सासवडला पुण्याला लोकांना जाण्याऐवजी तिथंच कशी सेवा मिळेल ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. परत आत्ता एक 2-3 वर्षापूर्वी वीज उपकेंद्र झालं, ते खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पाठपुरावा करून ते वीज उपकेंद्र कार्यान्वित केलं. ते झाल्यामुळं दिवसाची 4 दिवस लाईट आपल्याला राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फ्लक्च्युएशन असायचं लाईटचं, फ्यूज जाणे हा प्रकार 99% बंद झाला. एखाद्या टक्क्यामध्येच कधीतरी लोड वगैरे आला त्याला. तो शेतकऱ्यांना, मी स्वतः शेती केलेली आहे, बटन दाबायचं, वाफ्यामध्ये पाणी गेलं की परत फ्यूज उडायचा. म्हणजे ते दिवसभरात 20 वेळा जर फ्यूज गेला तर ते कामापेक्षा त्या वैतागानेच माणूस कंटाळून जायचा शेती करायला. असे सगळे अडचणी होत्या. त्या हळूहळू एक आपण काय जादूची कांडी फिरू शकत नाही, आपण जादूगर नाही, पण एक टप्प्याटप्प्याने एक विषय घेत आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामध्ये आपण अनेक ठिकाणचे रस्ते असतील, मटवाडी धबधबे रस्ता असेल, चिलावडी जाणारा रस्ता असेल, चोपनावर जाणारा रस्ता असेल, अनेक गावातले अनेक ठिकाणचे ते सगळे बरेचसे रस्ते आपण केले. स्मशानभूमीची दुरुस्तीसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने केली होती. स्मशानभूमी इतकी सुंदर होती बेलसरची की तिथे दुपारचं वीटभट्टी शेजारी काम चालायचं ना, तर दुपारची लोक तिथं जेवण करून झोपायचे, आराम करायचे, इतकी चांगली होती स्मशानभूमी. गावामध्ये एक व्यापारी संकुल बांधलं, त्याच्यामध्ये ग्रामसचिवालयाची त्याच्यावरती दुसऱ्या मजल्यावरती करायचं होतं, पण ते त्या तात्कालीन परिस्थितीमध्ये ते घडलं नाही, काही लोकांनी विरोध केला वगैरे वगैरे. पण ते भविष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. बँकिंगचा एक खूप मोठा विषय, बेलसरला कुठलीच बँक नाहीये, म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी त्यावेळी अजितदादांच्याकडे मी गेलो होतो, त्यावेळी प्राध्यापक दिगंबर दुर्गडे सर बँकेवर चेअरमन होते. झाली होती बँक, मंजूर झाली होती बँक. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेलसरच्या नाव डिक्लेअर झालं होतं, पण परत काहीतरी जादू झाली, काय झालं माहित नाही, झाली जादू आणि ती राहून गेली, अजून राहिली. ते बँकिंग आलं पाहिजे बेलसरमध्ये, हा एक माझा मोठा उद्दिष्ट आहे. आणि समजा परिसरामध्ये अजून कुठं काय करता येईल, बँकिंग कसं करता येईल, ते पण ज्यावेळी ह्याची साधनं म्हणजे बँका गावागावात ज्यावेळी असतील त्यावेळी लोकांना बचत करायला सुद्धा पटकन बँकेत जाऊन पैसे टाकता आले पाहिजे. खूपच अडचण आली तर पटकन काढता आली पाहिजे. बरोबर. अशा सगळ्या व्यवस्था आता समजा गुगल पे, फोन पे मुळे खूप सोपं झालेलं आहे. ऑनलाईन सर्व्हिसेस खूप वाढलेले आहेत, त्यामुळे तेवढी अडचण येत नाही. पण आपल्या बेलसरमध्ये किंवा परिसरामध्ये इथं आपली जी गाव आहेत आता, तिथे मला वाटते राजेवाडी सोडलं तर कुठंच बँक नाहीये. त्यामुळे ह्या परिसरामध्ये एक बँक व्हायला हवी. आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकाराची बँक जर झाली तर आणखीन फायद्याचं राहील. शेतकऱ्यांचे सगळे विषय बरोबर जिल्हा बँकेमध्ये असतात, त्यामुळं ती व्हावी असं प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नाहीच झाली तर दुसरं काहीतरी, दुसरी कुठली तरी बँक करायची. म्हणजे अगदीच आता त्यांचे नियम काय, RBI अमुक तमुक, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमाला धरून असतात. प्रयत्न आपण करतोय, पण जर नाही झाली तर दुसरी खाजगी एखादी बँक आणायची, पण सुविधा उपलब्ध करायची लोकांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने, ज्या शेतावर जाण्यासाठी पानंद रस्ते आहेत प्रत्येक ठिकाणी, म्हणजे बेलसरचेच नाही, पूर्ण मतदारसंघातले, पूर्ण बेलसर गावातील खळद असेल, एकतपूर असेल, तिकडे राजेवाडी असेल, पिसरवे असेल, कुठलंही गाव, पारगाव असेल,
या सगळ्या गावांसाठी ज्या ज्या ठिकाणी पाणंद रस्ते शेतात जाण्याकरता आहेत हम्म. ते पाणंद रस्ते सरकारच्या माध्यमातून खुले करून देणे, उपलब्ध करून देणे, त्याची डागडुजी करणे किंवा त्याचं चांगल्या प्रतीचे दर्जेदार रस्ते करणे की जेणेकरून शेतकऱ्याला डोक्यावर ओझी व्हायला नाही लागली पाहिजे. तिथपर्यंत ते मालाचे टेम्पो असेल, गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, काय ते गेलं पाहिजे. बरोबर. शेतकऱ्याचा त्रास कसा कमी होईल ह्याच्यावर जास्त काम करायचं. हॉस्पिटलच्या बाबतीतला एक हा. मुद्दा की भविष्यात हॉस्पिटलचं जे बेलसरचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हम्म. त्याच्यामध्ये आपल्याला अजून अद्ययावत करायचं ते. हम्म. त्याच्यात ऑपरेशन थिएटर तिथे नाहीये. म्हणजे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ते प्राथमिक आरोग्य केंद्राचं अद्ययावत हॉस्पिटल कसं होईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठंतरी राजकीय पाठबळ असणं आवश्यक आहे. त्यामुळं ही निवडणूक आपल्याला लढवायची. म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे केलेली वाटचाल म्हणजे यश. यश हे कधीच थांबत नाही. मध्ये पुण्याला आलो यश मिळालं किंवा मुंबईला जायचं यश मिळालं असं नसते. ते रोज त्याचे रोज त्याची संकल्पना, त्याची व्याख्या बदलत असते. म्हणून मी म्हटलं उचित ध्येयाच्या दिशेनं उद्दिष्टपूर्तीकडे केलेली वाटचाल म्हणजे यश. हळूहळू आपण तिकडे चाललोय, जायचंय आणि पोचायचंय. ह्या उद्देशानं काम करत गेला की ऑटोमॅटिकली. आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. तो जर नसेल तर मग काहीच नाही होणार. म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं हे मला वाटलं तरच मी काहीतरी करू शकतो. मला नाही वाटलं तर मग नाही होणार. तर त्यामुळं तो घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हे सगळे प्रश्न असतील, अनेक बाकीच्या सगळ्या गावातले प्रश्न, पंचायत समिती गणातील जी गावं आहेत त्या सगळ्या गावातील पण वेगळे वेगळे प्रश्न असतात. प्रत्येक गावानुसार प्रश्न वेगळा असतो. तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथल्या अडचणी समजावून घेऊन त्यांचा आणि प्रशासनाचा मेळ घालून तिथले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असू. आणि 24 तास उपलब्धता हा मी 30 वर्ष झालं माझा मंत्र आहे. म्हणजे कोणी कधी फोन केला कुठल्याही कामासाठी तर आपण तिथं पोहोचायचं, त्याचं काम कसं मार्गी लागेल ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि चांगल्या कामासाठी मला नक्की बोलवतात. मला पोलीस स्टेशनला मला जावं लागत नाही. म्हणजे मला पोलीस स्टेशनचं मिटवायला मला क्वचितच जायला लागतं. तिकडे आपल्याला बोलवतच नाहीत. म्हणजे ह्यांचा विषय नाही तो. म्हणजे इतकं लोकांचं मला सहकार्य आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की बाबा अडचण असल्यावर हा माणूस 100% येतो. आणि बेलसर किंवा शेजारचं खानावडी असेल, पलीकडे पारगाव असेल, इकडे भोसलेवाडी असेल, शिवरी असेल, खळद असेल, ह्या सगळ्याच गावामध्ये निवळून वाळूंज असेल, ह्या गावामध्ये रोजचा संपर्क आहे माझा. म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपण जातो. काय नुसतं कार्यक्रमालाच आपण जात नाही. त्यांच्या अडीअडचणी असतील, काय कुठे काय प्रॉब्लेम असेल की व्यक्तिगतपणे लोक आपल्यापर्यंत येतात. आपल्यापर्यंत आले की आपण पुढे फॉरवर्ड करायचा तो विषय, पुढे जायचं, थांबायचं नाही, चालत राहायचं. म्हणजे मला रामदास तात्यांच्या बरोबर मी जे राहिलो जवळपास 15-1 वर्ष त्यांच्याबरोबर मी फिरायचो. 97-98 पासून 2010-11 पर्यंत तो काळ आहे ना, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. म्हणजे एखाद्या विषयाचा निर्णय आपला झाला तो समाजभिमुख असला पाहिजे. तो निर्णय व्यक्तिगत असला नाही पाहिजे. त्याचा जनतेला फायदा झाला पाहिजे. त्या पद्धतीनं काम करायची म्हणजे त्यांच्याकडूनच शिकलोय मी. त्यांनी मला ते सांगितलंय आणि त्या पद्धतीने मी पुढे चाललोय. आणि आजही मला म्हणजे त्यांची उणीव मला आजही भासते. नक्कीच ते असते तर अजून वेगळी परिस्थिती असते. ते असते तर मागचं 2012ला मी पंचायत समितीला पडलो नसतो. पण आता होणाऱ्या गोष्टी असतात. पांडुरंगाच्या इच्छे पुढे कोणाचं काही चालत नाही. त्यामुळं आणि माझा असा स्वभाव आहे की आज आपण निघालोय, पुण्याला जायचं ठरलं की पुण्याला जायचंच. मग गाडीने जायचं, बसने जायचं, चालत जायचं, कसं जायचं माहित नाही, पण जायचं. त्याच्यामुळं हाही प्रवास होईल चांगला असा अपेक्षा आहे. आणि लोक सहकार्य करतील, 100% करतील. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा ह्या राजकीय प्रवासाच्या माध्यमातून अनेक गोष्टी करत आलोय मी. म्हणजे दवाखाने असतील, लोकांच्या अडचणी असतील, लोकांच्या कचेरीतल्या अडचणी असतील, अनेक ठिकाणचे वाद मिटवण्याचं काम पण मी केलंय. 2 ठिकाणी अशी परिस्थिती होती की रस्ताच नव्हता जायला. अशा 2 ठिकाणी रस्ता पण आपण गावामध्ये केलाय. म्हणजे आणि हे सगळं करत असताना हे सगळं जमतं कशामुळं
तर ते फक्त आणि फक्त हे महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, ह्या सगळ्या लोकांना आदर्श ठेवून आपण पुढे चालू. म्हणजे पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म असल्यामुळे त्यांचा वारसा आहे, उमाजीराजे नाईकांचा वारसा आहे. ह्या सगळ्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं विजयी लढाईचं स्मारक बेलसरमध्ये आहे. ते स्मारक मोठ्या प्रमाणात करायचं, तिथं ते एक म्युझियम टाईपमध्ये व्हायला हवं, असं सरकारशी आत्ता ते सगळं प्रोजेक्ट सरकार दरबारी आत्ता आहे. त्या वेगवेगळ्या हिंदू संघटनांनी पण त्याच्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे. बेलसर म्हणून आपणही सगळे तिथं आपण सगळ्यांना मदत करतोय आणि त्या पद्धतीनं तिथं ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण केंद्र वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे महिला असतील, मुली असतील, मुलं असतील, तरुण, ह्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या व्यवसायाची प्रशिक्षण केंद्र तिथं झाली पाहिजेत. म्हणजे त्या मातीतून जी उद्योजकता तयार होईल ती जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठेही जाऊ शकते. आणि मला एकच माहिती आहे, ज्या पुरंदरमध्ये बेलसर असेल, पुरंदर असेल, सगळंच जी लोक पुण्याला, मुंबईला, कलकत्ता, संभाजीनगरला, कुठेही ज्या ज्या ठिकाणी दिल्लीपर्यंत आपल्या लोकांची, पुरंदरच्या लोकांची पोहोच आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या पुरंदरची लोक आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तिथं त्यांचं वलय आहे. म्हणजे असा एकही माणूस नाही की कुठेतरी कोपऱ्यात उभं राहिलाय, असं नसतं. पुरंदरचा माणूस असा छाती ठोकपणे पुढेच उभा राहिलेला असतो, त्याला सपोर्टिव्ह लोक असतात बाकीचे, आपला माणूस लीड करत असतो कायम. आणि तेच वारसा, ह्या महापुरुषांचा वारसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि व्यावसायिक दृष्टिकोन मुलांमध्ये कसा वाढेल, व्यावसायिक दृष्टिकोन समाजामध्ये कसा येईल, चांगल्या पद्धतीची कामं कशी करता येईल, ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय आणि लोकांना मदत करायची. प्रसंगी त्यांच्या बरोबर अपघात असतो, काही घडतं आयुष्यामध्ये, सुखदुःख असतात. सुखाच्या काळामध्ये नाही गेलं तरी चालतं एक वेळ, पण दुःखद प्रसंगी तुम्ही तिथं पोहोचणं आवश्यक असतं. त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि मतदार राजा आहे, मतदार योग्य निर्णय घेतो. मला आता मी सगळ्या ठिकाणी फिरलोय, मला खूप चांगलं, गावातही माझं, म्हणजे माझ्या गावामध्ये सुद्धा जवळपास माझ्याविषयी लोकांचं खूप चांगलं मत आहे. जवळपास एकमत झाल्यासारखं झालंय की बाबा आता सरपंचाला संधी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, माझा स्वभाव आहे, माझी काम करण्याची पद्धत आहे आणि मी फार मनोभावी, फार जीव लावून, फार प्रेमाने, आस्थेनं, मायानं, खूप चांगल्या पद्धतीनं मी हे काम करतो. मी कुठलंच काम करायचं म्हणून करत नाही, मी करतच नाही. म्हणून जे करायचंय ते फुल फ्लेज करायचं, मनापासून करायचं, 100% योगदान द्यायचं, म्हणजे ते सक्सेस होतं, त्याला यश मिळतं. म्हणून आता हा एक प्रयोग आहे, हा एक प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे माझ्या मनाला की लोक मला यश देतील, म्हणजे देतीलच. अनेक कारण आहेत त्याला, त्यातली काही 4-2 कारणं मी सांगितली, पण मला त्याबद्दल खात्री वाटते, मला अजिबात शंका वाटत नाही. मुलाखतीच्या आपण शेवटाकडेच येतोय की मतदारांना तुम्ही नक्की काय आवाहन कराल, कशा माध्यमातून आवाहन कराल? नाही, आता तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आत्ता आपण इथे बसलो म्हणून या माध्यमातून मी असं आवाहन करेन की बाबा तुम्ही मला मतदान का करावं, असं तुमचा प्रश्न आहे ना, म्हणजे लोकांनी मला मतदान का करावं. मी असं म्हणतो की का करू नये. त्यांची आणि माझी नाळ, माझं वय 48 आहे, मी गेले 30 वर्ष झालं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये फिरतोय आणि लोकांचा डाटा असतो, आपण काय करतो, काय कुठे फिरतो, काय काम करतो, चांगलं करतो, वाईट करतो, मदत करतो, करत नाही, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सगळ्या माहीत असतात. आपण काहीही सांगायची गरज नसते, त्यांच्याकडे तो सगळा डाटा उपलब्ध असतो. म्हणजे बेलसर असेल किंवा पंचक्रोशी असेल किंवा तालुका असेल किंवा बेलसर गण असेल, ह्या सगळ्या लोकांना, सगळी लोक निलेश जगतापला ओळखतात. कोणीही असा माणूस नाही की मला ओळखत नाही. आणि कुठल्याही गावामध्ये गेलं ना, तर कुठे बाहेर जरी गेलो आपण, महाराष्ट्र सोडून गेलो, तर तिकडे गेलो तर तिकडे कोणतरी 4 लोक मी चहा प्यायला बोलवतो ओळखीचे, ते त्या ठिकाणचे जी लोक माझ्या संपर्कात ना, ते मी बंच करून ठेवतो, ते माझ्या संग्रही असतात. म्हणजे नुसती असतात असं नाही, मध्ये आधी माझं त्यांचं ट्युनिंग असतं, कॉन्टॅक्ट असतं. आणि त्यामुळं लोकांनी, मतदारांना मी एक सांगतो की बाबा तुमचा मोठा भाऊ आहे, कोणाचा छोटा भाऊ आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा पुतण्या आहे, तुम्हीच उभा आहे. निलेश म्हणजे फक्त प्रतिनिधी आहे, सगळं गावच बेलसर उभं आहे पंचायत समितीला. आणि त्यामुळं आपला माणूस, आपल्यातला माणूस, रोजचा जवळचा, मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना असं माझं म्हणणं आहे की कोणाला असं वाटतच नाही की हा माणूस वेगळा आहे,
हम्म. त्यांना मी आपला वाटतो आणि त्यामुळं ते मला मदत करतील. त्यांनी सगळ्यांनी मला मतदान करावं असे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आपल्या माध्यमातून. आणि त्यांना 24 तास उपलब्धता असेल माझी. हम्म. त्यांच्यासाठी माझी 24 तास उपलब्धता असेल. मी काय काय करेन ह्याच्यापेक्षा त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल हे मी सांगेन आणि उपलब्ध असल्यावर सगळ्या गोष्टी होतील. त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जायचं. शेवटी एकच सांगतो फक्त, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांची एक कविता आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. असंच पुढे जायचंय आपल्याला. बस. तर हे होते निलेश जगताप. खरं म्हणजे पुढील पंचायत समिती निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांचे अनेक विजन्स आहेत, त्यांची अनेक कामं आहेत. पाठीमागं केलेली कामं याची जोड देऊन पुढे नवीन विजन घेऊन ते काम करणार आहेत. अशाच मुलाखती, पॉडकास्ट पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.